पूनम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण वडा सांबार कसा करायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे तुम्ही पाहत आहात तर मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि मसूर डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपण हे साफ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर आपण कुकरमध्ये याला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे। आता इथे आपण हिरव्या वाटणाची तयारी करत आहोत। तर लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। छान ह्याचे दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे। सांबार बनवण्यासाठी मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे, शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, टोमॅटोचे काप घेतलेले आहेत। इथे आता एका खोलगट भांड्यामध्ये आपण साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडून दिली की त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे। पाव चमचा हिंग घालायचे आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। साधारण मध्यम आकाराचे आपण कांदे इथे घेतलेले आहेत आणि हे आपण उभे कापलेले आहेत आणि आता हे आपण या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। कांद्याला हलका गुलाबी रंग आल्यानंतर आपण यामध्ये जे हिरवा वाटण तयार केलेलं आहे तर आपण हे 1 ते 1.5 चमचा यामध्ये घालणार आहोत। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकजीव करून परतून घ्यायचे आहे। चिरून घेतलेल्या भाज्या आता आपण यामध्ये टाकणार आहोत। सर्व मिश्रण आपल्याला परत एकदा एकजीव करून घ्यायचे आहे। यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि त्याचप्रमाणे आपण इथे सांबार मसाला देखील घालणार आहोत। इथे मी सांबार मसाला 2 चमचे घातलेला आहे। तर आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे सांबार मसाला कमी जास्त घालू शकता। हलकसं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत। साधारण 2 ते 2.5 ग्लास आपण पाणी इथे वापरलेले आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। सर्व मिश्रण एकदा ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर हे सांबार 15 ते 20 मिनिटं शिजवून द्यायचे आहे। कटलेल्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। जिरं मोहरी परतून घ्यायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर आपण जे हिरवे वाटण केलेले आहे तर आपण हे 1 ते 1.5 चमचा यामध्ये घालायचे आहे। हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे। आणि अशा प्रकारे बटाटा वडा बनवण्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे। उकडून साल काढून घेतलेला बटाटा आता आपण इथे स्मॅशरच्या सहाय्याने बारीक करणार आहोत आणि त्यानंतर जो हिरवा मसाला आपण तयार केलेला आहे बटाट्यांमध्ये हा मसाला आपण घालून आता वडे तयार करून घेणार आहोत। ताजी हिरवी कोथिंबीर बारीक करून यामध्ये आपण घालणार आहोत। त्यानंतर हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बटाटा वड्याची भाजी तयार झालेली आहे। आता ही आपण साईडला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण जे सांबार उकळत ठेवलेले होते तर त्यामध्ये आपण जी उकडून घेतलेली मसूर डाळ आणि मूग डाळ आहे तर त्याचं मिश्रण आपण यामध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा आपण 5 ते 7 मिनिटं या सांबारला उकळी घेणार आहोत। अशा प्रकारे सांबार रेडी झालेले आहे। चला तर मग आता वडे तयार करून घेऊया। इथे मी मध्यम आकाराचे वडे तयार करत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडे गोलाकार किंवा अशा प्रकारे चपटे देखील करू शकता। अशा प्रकारे वड्यांना आकार द्यायचा आहे। इथे आता मी वड्यांची एक बॅच तयार केलेली आहे। तर मग बेसनाचे बॅटर बनवण्यासाठी मी इथे 3 ते 4 छोट्या वाट्या बेसन घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण हळद घालणार आहोत, ओवा घालायचा आहे, चिमूटभर सोडा घालायचा आहे, मीठ घालायचे आहे आणि थोडे थोडे करून पाणी यामध्ये घालायचे आहे आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे।
थोडे थोडे करून जर आपण यामध्ये पाणी घातले तर बेसनाच्या गुठळ्या होत नाहीत, तर त्यामुळे आपण थोडे थोडे करून पाणी यामध्ये घालायचे आहे। आणि अशा प्रकारे बॅटर तयार झालेले आहे आणि आता आपण यामध्ये वडे बुडवून तळून घेणार आहोत। वडे तळायच्या आधी आपण इथे काय केलेले आहे तर जे कढईमध्ये तेल घेतलेले आहे तर ते तेल आपण पहिल्यांदा हाय हीटवरती गरम केलेले आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये आपण एक एक करून वडे तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण वडे तळत आहोत। तर हे वडे तळत असताना कुठेही तळ्याला जाऊन बसत नाही आहेत, कारण वडा सोडल्यानंतर तुम्ही पाहत आहात की वडे छान आपले वर फुगून येत आहेत। आता हे वडे आपल्याला छान खरपूस आणि सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहत आहात की आता आपल्या वड्यांचा रंग हा बदललेला आहे। खरपूस छान सोनेरी रंगावरती आता वडे दिसत आहेत। अशा प्रकारे आपले वडे छान सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत। अशा प्रकारे आपले गरमागरम वडे तयार झालेले आहेत। वडा फोडून पाहिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसनाचं जे कोटिंग आहे ते अति जास्त किंवा अति पातळ देखील दिसत नाही आहे। अशा प्रकारे छान आपला वडा तयार झालेला आहे। त्यानंतर आता आपण इथे प्लेटिंगला सुरुवात करूया। हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सिंगल वडा आणि डबल वडा अशा प्रकारे प्लेटिंग मिळत असते, तर त्याच पद्धतीने आपण आज इथे सांबार वडा हा सर्व करणार आहोत। अशा प्रकारे सिंगल वडा सांबार प्लेट तयार झालेली आहे आणि आता आपण रेग्युलर वडा सांबारची प्लेट रेडी करणार आहोत। तर यासाठी मी 2 वडे घेतलेले आहेत आणि त्या वड्यांसोबत मी सांबार सर्व करत आहे। आणि अशा प्रकारे आपला वडा सांबार तयार झालेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।